मित्रांनो, आज फार महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फार महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण इथे बोलणार आहे. तर आज मी तुमच्यासमोर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव हा मिळालाच पाहिजे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण हा व्हिडिओ बघणार आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण दुर्दैवाने यात हा शेतकरी आज सर्वात जास्त अडचणीत आहे. पहाटे 4 वाजता उठून सुद्धा शेतात राबवणारा शेतकरी रात्र उशिरापर्यंत काम करतो. कधी ऊन, कधी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. निसर्गाच्या कोणत्याही हमी नसते तरीसुद्धा शेतकरी हार मानत नाही. पण प्रश्न असा आहे की एवढे कष्ट करूनही शेतकऱ्या त्याच्या पिकाला योग्य भाव का मिळत नाही? आज शेती करणे स्वस्त राहिलेले नाही. बियाणे महाग आहे, खते महाग आहे, औषधे महाग आहे, डिझेल महाग आहे, वीज बिल महाग आहे. पण बाजारात गेल्यावर शेतमालाला मात्र योग्य दर मिळत नाही. यालाच म्हणतात उत्पादन खर्च जास्त आणि विक्री दर कमी. तर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या भाववाढीवर काय मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. बघा, महाराष्ट्राच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पिकाला भाववाढ हा मोठा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की शेतकऱ्यांचा माल तोट्यात विकला जाऊ नये. MSP प्रभावीपणे लागू करणे गरजेचे आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्याला योग्य भाव मिळाल्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकत नाही. त्याचबरोबर भात पॅडी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली. अधिवेशनात भात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आलेला आहे. प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. तर पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी जसे की गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागातील शेतकरी भात शेतावर अवलंबून आहेत. सरकारने या प्रस्तावाला सकारात्मक पाठिंबळ दिले आहे आणि अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेशसुद्धा दिलेले आहे. भाववाढीसाठी सरकारचे काय नियोजन आहे? बघा, अधिवेशनात खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला. सरकारी खरेदी वेळेवर सुरू करणे. दुसरा मुद्दा असा आहे की MSP खाली खरेदी होऊ न देणे. दलालांवर नियंत्रण ठेवणे. थेट शेतकरी ते बाजार व्यवस्था आणि बोनस आणि अतिरिक्त आर्थिक मदत, पीक विमा अधिक प्रभावी करणे, असे हे 6 मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये भर देण्यात आलेला आहे. सरकारचे म्हणणे स्पष्ट आहे, शेतकरी तोट्यात येऊ नये. तर आपण सगळे पाहतो, शेतकरी कर्जबाजारी होतो, शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, पण तरीही तो शेती सोडत नाही. कारण शेती फक्त व्यवसाय नाही, ती शेतकऱ्याची ओळख आहे. पण समाजाने आणि व्यवस्थेने शेतकऱ्याला न्याय दिलाच पाहिजे. जर शेतकरी टिकला नाही तर अन्न कुठून येणार? शेतकरी जगला तर देश जगेल. म्हणूनच शेतमालाला योग्य भाव देणे ही दया नाही, तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. आज शेतकऱ्याने जागरूक होण्याची गरज आहे. तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कुठल्याही योजनेची माहिती घ्यायला पाहिजे, योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे, योग्य दरासाठी एकत्र यायला पाहिजे आणि आपला आवाज उठवला पाहिजे. कारण एकट्या शेतकऱ्याचा आवाज हा दबतो, पण संघटित शेतकरी इतिहास घडवतो. तर मी माझे भाषण या शब्दात संपवतो आणि शेतकरी उपाशी राहून देशाला अन्न देतो, पण आता देशाने शेतकऱ्याला न्याय द्यायलाच हवा. शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. हे फक्त मागणे नाही, ही काळाची गरज आहे. जय जवान, जय किसान.